हे बघा इथं बंजी जंपिंग चालू आहे, वरतून उडी मारायचा कार्यक्रम. हा बघा लटकतो बघा खाली तो बंजी जंपिंगला, हा ना. आता ही मेगा आपली करायचं प्लॅनिंग चाललेलं आहे इकडे ह्याच्यावरती, तर बघूया कसं करते ती. मित्रांनो इकडे आपण परमार्थ जे आश्रम आहे तिकडे आपण आलेलो आहे. हे परमार्थ आश्रम आहे, परमार्थ निकेतन मोठा आश्रम आहे इकडे परमार्थ निकेतन. आणि ह्या साईडला आहे बघा ही जागा आहे, ती आपण बऱ्याच वेळा न्यूजमध्ये बघितलेलं आहे आपण. आरती कभी 6:30 बजे कभी 7 बजे होता है. जो आरती करते हैं उनका नाम है स्वामी सीतानंद मुन्नी महाराज जी. जो बताया तो फोटो में दिख रहा है ना, वो है आपका. जो 2013 में जो केदारनाथ में बादल फटा था ना 16 जून को, जो शंकर भगवान के गर्दन पर से पानी नहीं जा रहा था, ये मूर्ति अभी मोबाइल में सर्च मारेगा तभी आ जाएगा. क्योंकि केदारनाथ यहाँ से 216 किलोमीटर आगे है ना, तो जो पीछे बादल फटा था ना तो गंगा में इधर ही चली थी. तो जो पहले वाली जो मूर्ति था ना 16.5 फुट का था, गर्दन पर से पानी जाते जाते वो बह गया था. ये तो दूसरा स्थापना किया गया है, ये 12.5 फुट का है. वो बह गया वो. हाँ अभी सर्च मारेंगे तभी आ जाएगा. वो बह गया था तो दूसरा स्थापना किया गया. ये 12.5 फुट का झूला से मैं जैसे जानते. मित्रांनो बघा हीच जागा आहे, इकडूनच पाणी गेलेलं वरती. ह्या मूर्तीच्या वरतून पाणी गेलेलं. ज्या वेळेला ह्याला उत्तराखंडला ढगफुटी झालेली 2013 साली, त्यावेळेला इथून संपूर्ण पाणी वरतून गेलेलं आहे. बघा पाण्याचा फ्लो पण जबरदस्त आहे इकडे. चला बघूया काय काय फ्लो आहे. तर सध्या चला झालं का तुमचं? होय झालं तुमचं? चला 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 आता पुढच्या आपण प्रवासात जाऊया. चला इथे आश्रममध्ये हनुमंताची मोठी मूर्ती आहे, छातीमध्ये फाडून रान दाखवलेलं आहे. फार मोठी मूर्ती आहे, मस्त आहे इकडे व्यवस्थित आहे. या ठिकाणी आताच मागच्या आठवड्यामध्ये आपले राष्ट्रपती आहेत ना मुर्मू, त्या पण इथे येऊन गेलेल्या आहे. काय कार्यक्रम मला वाटतं आले असते. सर्व लोक फोटो काढत आहेत तिकडे. चालू आहे कारभार, बघूया. त्यानंतर तिथे वरती पण दाखवतो मी. ॲक्च्युली बूट चप्पल बूट हे बघा, चप्पल वगैरे काढा असं लिहिलेलं आहे, त्यामुळे वरती याची अडचण आहे. पण ठीक आहे चला. हे बघा पाहिजे तुम्ही वरती, हे एक उत्तम आहे. मित्रांनो आता आपण आलेलो आहे, हा आहे इथला ऋषिकेशमधला फेमस जानकी झुला. हा बघा हा जानकी झुला आहे, वरती समोर आहे ना हा जानकी झुला आहे या साईडला इकडे. त्याचा पण त्या साईड म्हणतात जिकडून सीतामाईने इथून नदी क्रॉस केलेली त्यावेळेला, तर बघा जानकी झुला आहे. मित्रांनो हरिद्वारला आपण रिक्षा केलेली आहे, त्याला धक्का मला लागतो मारायला, अशी परिस्थिती आहे. पण का पर्याय नाही. हे बघा आपण इथं हरकी पौडीवरती आपण आरतीला आलेलो आहे, गंगा आरती चालू आहे. हे बघा आरतीला पौडी जमलेली आहे इकडे. हे बघा समोर इकडे आरती चालू आहे, जोरदार आहे बघा. खाली आरती चालू आहे, थोडा वेळ चालू होईल आरती. ही हरकी पौरीची आरती आहे. हे बघा मित्रांनो, हे बघा आता आम्ही बसलेलो आहे इकडे, पूर्ण पब्लिक बघा जमले. बड़ा बड़ा हाथ ले आओ,
वीडियो बनवानी तो ये वीडियो बना देंगे बनवाने की तो ना बीच में मत खड़े हो, यहाँ की होगी ना में यही साइड हो जाओ, उधर वाली साइड हो जाओ, चलो उधर साइड हो जाओ। मैं बना रहा हूँ तुम्हारे फोन में। अपने साथ साथ वालों को आगे भेजते रहना, आप पीछे जाते रहना। अपने साथ वालों को आगे भेजना, आप पीछे जाना। सबका नंबर आना चाहिए। आओ किसे लगा चल जो वीडियो बना रहा वो वीडियो बनाओ। थैंक यू। 10 सेकंड के बाद पीछे हो जाइए, डबल क्रॉस मत कीजिए। तो एक बार हाथ लगा लिए, पीछे हो जाइए। आपले तर माणसं इकडे बसलेले आहेत बघा निवांत, सर्व लोक इकडे निवांत बसलेले आहेत सध्या। हाँ बोलिए। दो फैमिली आ जाओ, दो फैमिली जो है 4 दो जण आहेत। मित्रांनो आंघोळ झालेली आहे आमची, हे बघा नदीवरती खाली आंघोळ झालेली आहे। आता हरिद्वारवरती स्नान करून आता बाहेर निघू थोड्या वेळात आणि जाणार होतो हॉटेलकडे। मस्त स्नान झालं, एकदम थंडगार पाणी होते, भयंकर थंडगार पाणी होतं। आणि मागच्या वेळेला कुंभमेळ्यामध्ये सुद्धा आंघोळ करायच्या वेळेला आंबेकर माझ्या बरोबर होते, आम्ही एकत्र होतो, पुढे होतो। आणि इथे पण हरिद्वारला सुद्धा आंघोळ करताना आमच्या स्नान करताना माझ्या बरोबर होते ते 2 वेळा। तर 2 वेळा तो योग जुळून आलेला आहे, फक्त पुढच्या वेळेला पुन्हा हा योग जुळून येईल। आता नाशिकचा कुंभमेळा आहे, तिकडे पण 100% येणार योग जुळून। ते बघा आता विशालने पण पाण्याची बॉटल आणलेली आहे भरून इकडे, गंगाजल। मागच्या वेळेला पण आम्ही कुंभमेळ्याच्या वेळेला सुद्धा 5 लिटर पाणी भरून आणलेलं, सर्वांना दिलेलं, थोडं घरी शिल्लक आहे अजून। आणि आता ही परत 1 लिटरची बॉटल घेतलेली आहे, गंगेचं पाणी घेतलेलं आहे, कुठल्याही घरी धार्मिक विधीला आपण वापरता येतं। तर सगळं झालेलं आहे बघा, बॅगा बिगा सर्व पॅक वगैरे केलेले आहेत। आता निघतो आम्ही बाहेर जायला आणि मग तुम्हाला सांगतो पुढचं आमचं प्लॅनिंग कसं आहे। आता कुठे जेवायला थांबणार आहे आम्ही, तिकडे थोडंफार तुम्हाला दाखवतो काय आहे ते। चला भेटूया पुढे ब्लॉगमध्ये, बाय बाय। मित्रांनो मार्केट आहे हरिद्वारचं, हे बघा असं छोटं मोठं मार्केट आहे, काही खाण्याच्या गोष्टी इथं आहेत, परवाचे नानकेटे पण इकडे आहेत जे आपण पाहिलेले त्या। आणि अशा प्रकारे छोटं मार्केट आहे, हे बघा छोटी मोठी दुकानं आहेत, बांगड्या गंडे प्रसाद असं दुकान इकडे आहेत बारीक मोठे। इथे पर्स पण आहेत, तिथे आंबेकर साहेब पर्स घेत आहेत। इथे बघा नानकटाई पण आहे, इथे नानकटाई भेटते 50 रुपये। ही मागे तुम्हाला दाखवलेलं मी, आम्ही घेतलेलं मथुराला कुठेतरी घेतलेलं आम्ही। आणि इकडे बघा इकडे आंबेकर साहेब पर्सचा शॉपिंग चालू आहे यांची। रे साईडला ओम साईडला, चला चला आपण निघूया आता, बघूया जायचं आहे आपल्याला कोतवालीला। आमची माणसं इकडे आहेत, इकडे चाललेलं आहे शॉपिंग, हे बघा हे बघा। मित्रांनो चला आता आपण चाललेलो आहे रूमवरती, आपलं हरिद्वार झालेलं आहे, हे बघा समोर बोर्ड वगैरे। आणि ती पुढे आपली गाडी पण चाललेली आहे तिकडे समोर, ती बघा ती जी व्हाईट कलरची गाडी आहे, जे ओव्हरटेक केलं आहे तिथे आपली गाडी आहे क्रिस्टा।
आणि आता रूमवर चाललो आहे. उद्या आपला सकाळी काय दौरा असेल ते थोडं तुम्हाला मी सांगतो रूमवरती गेल्यानंतर. ठीक आहे, चला. आलेलं आहे आपण मित्रांनो. आता आपण ऋषिकेश वरून वरती चाललेलं आहे. वरच्या बाजूला आपलं हॉटेल जिकडे आहे तिकडे. पुढे आपली इनोवा क्रिस्टा दुसरी गाडी आपली जी आहे ती आपल्या पुढेच आहे. यहाँ से कितना लंबा इसके यहाँ से राइट लेना है ना अपने को. हां आलो आहे म्हणजे आपण साधारणतः मला वाटतं 1 किलोमीटर जेमतेम अंतर आहे. आणि इथून राईड घेतल्यानंतर जास्त नाही आहे, मला वाटतं 1-1.5 किलोमीटरच आहे. आलो आहे आपल्या हॉटेलला. चला तुम्हाला दाखवतो थोडा वेळ हॉटेल आला की. आणि हे बघा फायनली आपण आपलं जे हॉटेल आहे हे बघा, हे आपलं हॉटेल आहे साईडला जे तुम्हाला दिसते ना. पार्किंग भी नहीं है इसकी. शिवविलास हे आपलं हॉटेल आहे. आणि आपण हॉटेलला इकडे आलेले आहोत. हे बघा आज गाड़ी का